नमस्कार मित्र. झटपट चेक करायचं आता मी आहे काय. हर्षल गायकवाड आणि आपण आलेलो आहोत आज घोडेगाव येथील जनावरांच्या बाजारची सैर करण्यासाठी. अगदी सुरुवातीला असलेला हा वगारेंचा बाजार या ठिकाणी सौदा चालू होता. आपण सौदा बघितला. सौद्याकडे बारकाईने लक्ष देताना आपल्या लक्षात आले की हा सौदा काय जुळण्यासारखा नव्हता. तरी देखील त्यांचा वाद सुरू होता. आपण बघितलं वगैरे कशा पद्धतीच्या होत्या. त्यांच्या दादांनी सौदा झाला नाही, मग दुसरे दादा आले. त्यांनी सौदा करण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. बघूया आपण सौदा होतोय की नाही होते ते. यांचा पण सौदा होईल असं काही वाटत नाही, कारण समोरचे जे मामा आहेत तर ते अत्यंत कमी दरात वगैरे मागत आहेत. बघूया काय म्हणतायत ते. आपले दादा अतिशय युक्तीने त्यांना पटवण्याचा प्रयत्न करतायत. बघूया. यांचा देखील सौदा काय झालेला नाही आहे. मग आपण आलो या ठिकाणी. इथं यांचा सौदा झालेला होता. ते म्हैसीचं जे सडा असतात त्यातून 4 सडांमधून दूध येते का ते चेक करत होते. चेक करताना म्हैस गरम असल्या कारणाने त्यांना चेक करू देत नव्हती. मग त्याला डांबण्यात आलं होतं. तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने डांबण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने डांबतात म्हशीला. तर म्हैस जर सडात हात घालू देत नसेल तर. आपल्या दादांनी शिंग वगैरे चेक केले, कान व्यवस्थित आहे का सगळा पूर्णपणे चेक केलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा ते सडांमधून 4 सडांमधून दूध येतं आहे का ते चेक करतायत. बघू शकता मित्रांनो तुम्ही. अशा पद्धतीने बाजारामध्ये जनावरांची खरेदी विक्री होत असताना त्यांची चेक केले जातात. ते जनावरं कसे आहेत, 4 सडांमधून व्यवस्थित दूध येते का चेक केलं जाते पूर्णपणे. आपल्या इथं घोडेगाव बाजारामध्ये जर तुम्हाला जनावरांची खरेदी विक्री करायची असेल तर एकदा अवश्य भेट द्या. आल्यावरती संपर्क साधा. तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येईल. बघू शकता मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने चेक केलेलं आहे. हे जे करतायत हे आपल्या बाजारातील नामांकित व्यापारी आहेत. त्यांनी अतिशय बारकाईने चेक केलेलं आहे की 4 सडांमधून दूध व्यवस्थित येते का. ही म्हैस 6 महिन्यांची गाभण अशी दाखवण्यात आलेली आहे. सौदा झालेला आहे आपला. बघूया. तर हा यशस्वीरित्या 4 सडांमधून दूध आलेलं आहे. इथून पुढं अगदी थोडंसं पुढं गेल्यावर आपण बघू शकता या ठिकाणी मोरके आहेत. जनावरांसाठी लागणारे दावे उपलब्ध आहेत. जनावरांसाठी शोभेच्या वस्तू देखील उपलब्ध आहेत. पाट्या उपलब्ध आहेत. सर्व वस्तू या ठिकाणी भेटतात. तसंच इथं जनावरांना खाण्यासाठी घास देखील. इथून पुढं निघल्यावरच आपण बघितलेलं आहे या ठिकाणी जर्सी गायांचा बाजार जो आहे तो या ठिकाणपासून सुरू होतो आहे. आपण आलेलो होतो या दादांच्या दावणीला. यांनी अतिशय टॉपच्या 3 गाभण कालवडी काढलेल्या होत्या. त्यांचा सौदा चालू होता. जे समोरचे घेणारे होते ते आले होते सौंदळा फाट्या या ठिकाणावरून. त्यांनी ते बाबा होते त्यांनी एकदम बारकाईने टॉपच्या वाघिणी काढलेल्या होत्या.